प्रभाग 15 मध्ये काँग्रेसच्या भव्य प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस पक्षाला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या वतीने आज भव्य व दिव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रचार फेरीला नागरिकांचा विशेषतः महिला व तरुणांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। काँग्रेस पक्षाचे उमेदवार मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, सौ स्मिता यमगर व सौ सोनल पाटील सवर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार फेरी काढण्यात आली। प्रभागातील विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात व जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। या प्रचार फेरीला माजी खासदार विशाल पाटील तसेच युवा नेते जितेश भैया कदम यांनी उपस्थित राहून उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शवला। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रचार फेरी दरम्यान उमेदवारांवर जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली। ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांनी आनंद व्यक्त केला। संपूर्ण परिसरात उत्साहाचे व विजयाच्या विश्वासाचे वातावरण पाहायला मिळाले। या भव्य प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस पक्षाची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठे जनसमर्थन मिळण्याची प्रभाग नंबर 15 आज सांगलीमधला एक हाय व्होल्टेज प्रभाग मानला जातो। त्या प्रभागाची प्रचाराची सुरुवात आज त्या ठिकाणी झालेली आहे। या प्रभागामध्ये आमच्या चारही उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिले काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर। चारही उमेदवारांचं वातावरण मी आल्यापासून बघतोय तर अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्वसामान्य लोकांमधून, तरुणांमधून, ज्येष्ठांमधून मला पाहायला मिळाला।
यामध्ये मला खास तर सांगावं लागेल महिलांचा प्रतिसाद सुद्धा तुल्यबळ त्या ठिकाणी मला बघायला मिळाला. ही सगळ्यात जमेची बाजू आणि या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी तळागाळात जाऊन सर्वसामान्यांची जी कामं केलेली आहेत विश्वास वाटतो की त्यांचा आशीर्वाद हे आमच्या सर्व पॅनलच्या मागे ठामपणे जाण आहे. लोकांना 100% जाण आहे. तळागाळात काम करणाऱ्या माणसाच्या मागं लोकही कायम उभे राहतात ते आपण गेल्या अनेक वर्षामध्ये पाहिजे. आणि मला वाटतं सर्व समाज घटकांना या मंडळीने एकत्रित घेऊन काम केलं. म्हणजे त्या लोकांनी मी येताना बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मार घालण्यास सुरुवात केली. येताना रमाबाई आंबेडकरांच्या पुतळ्याला मार घातला. त्यानंतर आम्ही गारपीट दर्गेमध्ये आलेलो. म्हणजे हा जो काही समतोल साधण्याचं काम या प्रभागामध्ये या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे निश्चितपणे त्याचा आशीर्वाद लोकांचा या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहील आम्हाला विश्वास वाटतो. एकंदरीत आजच्या परिस्थितीने जर तुम्ही बघितलं तर सांगली महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला आणि घटक पक्षांना त्या ठिकाणी जी आम्ही आघाडी केलेली आहे या आघाडीला अतिशय चांगलं पोषक वातावरण आहे. कारण आपण सगळेजण बघतोय की आता कशा पद्धतीने काही ठिकाणी जी विभाजनं झालेली आहे त्याचा निश्चितपणे फायदा काँग्रेस पक्षाला आघाडीला निश्चित तर जनता मतातून येईल असं मला वाटतं. कारण लोकांना चांगलं माहिती आहे की काम करणारे लोक कोण आहेत आणि मुस्कट दाबी करून त्या ठिकाणी तोडला आपण जो मुख्याचा मार चालू आहे त्या सगळ्या गोष्टींना जनता त्या ठिकाणी येणाऱ्या 15 तारखेला चोख उत्तर देईल. आता भाजपाचेच नेते म्हणतात की त्याच्यावर आता त्यांच्या अंतर्गत विषयावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही आहे. त्यांच्यामध्ये जे काय असेल नाही विरोधकांकडे ती जनता ठरवेल ना. कोण काय आहे लोकांना चांगलं कळतो. लोक सगळ्यांपेक्षा आत्ता पुढे आहेत. म्हणजे सर्वसामान्य माणसाला आजच्या घडीमध्ये आपल्या सगळ्यापेक्षा जास्त माहिती असतं असं मला वाटतं. त्यांचे पॅनल आहेत कुणाकडे आता हे तुम्ही बघा शोध घ्या तुमच्या लक्षात येईल. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही शोध घ्या बस. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतला 15 नंबर हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून आम्ही ओळखला जातो. आणि तो बालेकिल्ला करण्यामागे काँग्रेसचा हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा ह्यामध्ये मोठा हात आहे. आणि जे आता तुम्ही आमच्या नेत्यांना प्रश्न विचारला की बाबा गुंडांचा वार्ड आहे एखादी केस वार्डातील नागरिकांसाठी काम करताना पडत असेल तर त्याला गुंड म्हणत असेल तर वार्ड बरोबर गुंड आहे. नागरिकांसाठी अनेक किती केसेस असतील हितासाठी तुम्ही केस हां नागरिकांच्या हितासाठी अनेक किती केसेस घ्यायला लागतील तेवढे आमची तयारी आहे आणि 100% आम्ही करू. आणि ह्याच नागरिकांना जर का आम्ही गुंड वाटत असेल तर तुम्ही मताचं उत्तर देतील तुम्हाला ते लवकरच दिसेल. चारी पॅनल भरपूर समोरच्या कोणी सुद्धा पक्षाच्या विपरीत जप्त करून या ठिकाणी निवडून येणारे उमेदवार आहेत आणि ते आमच्या आज प्रभाग 15मध्ये विचार शुभारंभचं गारपीपासून आमची पूर्ण रॅली वार्डात फिरली आणि फौजदार गल्ली इथे सांगता समारंभ झालं. मला एवढंच सांगायचं आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई प्रभाग 15मध्ये आहे. प्रभाग 15 वार्ड हा गेले 40 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा आहे. सर्व नागरिक इथले काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कायम कुठल्याही इलेक्शन असो खासदारकी असो आमदारकी असो किंवा महापालिकेचे नगरसेवकाची असो इथली जनता पूर्णपणे ताकदीनं काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे. चारीचे चारी उमेदवार आमची मतदाते एकदम सगळ्यात पुढं जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि ते राहणार आणि जास्तीत जास्त मतानं आमची पॅनल निवडून येईल अशी अपेक्षा. तुमचं मतदार घटवण्यासाठी अनेक जणी काही पक्षांनी खेळी केली आहे मतविभागणी करण्यासाठी पण मला असं वाटतंय काय त्याचा काय फरक पडणार नाही. का तर जनता आमच्यासोबत आहे नागरिक आमच्यासोबत आहे मतदार आमच्यासोबत. भाजपचीच बी टीम आहे. भाजपची बी टीम आहे. भाजपची बी टीमच उभा केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने असं मला म्हणायचं. शिवसेनेचा किती फरक पडेल? शिवसेनेचा काही फरक पडणार नाही. शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार होते आमच्या पॅनलला आमच्या संघ होते ती आमच्या आज त्यांनी AB फॉर्म दिलेलं होतं त्यांना तरी त्यांनी ते आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि माघार घेतली. तुमच्या या पॅनलचा पूर्ण विजय निश्चित आहे. पूर्ण निश्चित आहे.